नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण कार्यालयीन गुप्तता कायदा हा आपल्या कायद्यांमधला सेकंड लास्ट जो टॉपिक आहे तो या ठिकाणी आपण करणार आहोत. आपली ही जी सिरीज चालली आहे ही MPSCच्या राज्यसेवा किंवा PSIच्या ज्या मुख्य परीक्षा आहे त्या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त असणार आहे, ज्यामध्ये कायदे नावाचा टॉपिक दिलेला आहे आणि त्यातले आपण 10 कायदे या ठिकाणी ऑनलाईन या सिरीजमध्ये करणार आहोत. ठीक आहे. जर तुम्ही हे लेक्चर पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्ही या सिरीजवरचं इंट्रोडक्शन सेशन सुरुवातीला करून घ्या. त्याच्यामध्ये मी या सिरीजमध्ये कशा पद्धतीने आपण कायद्यांना बघणार आहोत आणि तुमच्याकडनं मला काय अपेक्षित आहे, तुम्ही हे सेशन कसं अटेंड करायचं आहे, हे सर्व मी त्या ठिकाणी इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये टाकलेलं आहे. ते मी इथे परत रिपीट नाही करणार आहे, तर तुम्ही एकदा ते लेक्चर बघून इथून पुढे कंटिन्यू करा. ठीक आहे. तर आपण आता या ठिकाणी सुरुवात करूया कार्यालयीन गुप्तता कायदा 1923 या कायद्याला. ठीक आहे. तर तुम्ही हे पॉईंट्स नोट करून चला जे मी या ठिकाणी सांगतोय. जे आपण या ठिकाणी बघणार आहोत ते सगळं तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर रिव्हिजन करताना हे खूप सोपं जाणार आहे. तुम्हाला परत या ठिकाणी व्हिडिओ बघायची गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या नोट्समधूनच रिवाईज करू शकता आणि नंतर भविष्यात तुम्हाला या ठिकाणी पुस्तकसुद्धा घ्यायची गरज भासणार नाही. ठीक आहे. कारण जितके डिटेलमध्ये आपण करतोय ते मोर दॅन सफिशियंट आहे आणि त्याची क्वालिटी तुम्ही बघालच. हे आपलं सेशन 1 आहे. याच्यामध्ये आपण थेरी पार्ट डिस्कस करणार आहोत आणि सेशन 2 असेल याच कायद्यावरती, ज्याच्यामध्ये आपण या कायद्यामधले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करणार आहोत जे राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेले 2012 पासून तर 2019 पर्यंतचे. ठीक आहे. तर मग चला सुरू करूया कार्यालयीन गुप्तता कायदा 1923. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हेडिंग टाकायचं आहे की कार्यालयीन गुप्तता कायद्यालाच इंग्लिशमध्ये ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट म्हणतात 1923. ठीक आहे. ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट. तर आपल्याला या कायद्याविषयी नावावरनं आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर जस्ट आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की 1923 पासून हा कायदा अंमलात आलेला आहे. बरोबर. 1923 पासून हा कायदा अंमलात आलेला आहे. त्याच्यानंतर हा ब्रिटिशांनी खास कायदा तयार केला होता, कारण ब्रिटिशांना जे त्यांचं राज्य होतं ते या ठिकाणी सुरक्षित ठेवायचं होतं आणि त्यांची अशी अपेक्षा होती की आपण जास्तीत जास्त गोष्टी या सरकारकडे माहिती म्हणून ठेवल्या पाहिजे आणि ह्या लोकांपर्यंत नाही पोहोचल्या पाहिजे. म्हणजे ब्रिटिश ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्या भारताचं शोषण करत होते, तर त्याच्यासाठी ते जे काही कायदे बनवत होते किंवा काही पण नियम बनवत होते, तर यांच्यामधली बरीचशी माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचली नाही पाहिजे असं त्यांचा उद्दिष्ट होता. कारण का, तर जर माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचली तर आपण जे शोषण करतोय ते लोकांच्या लक्षात येईल आणि आपल्याला लोकांवरती कंट्रोल ठेवणं अवघड होईल. त्या दृष्टिकोनातून त्यांनी ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट नावाचा कायदा पारित केला 1923 साली आणि त्या कायद्यामध्ये त्यांनी अशा प्रोव्हिजन्स टाकल्या की ज्यामध्ये जी सरकारी माहिती आहे तर ती माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचता येणार नाही. ठीक आहे. आणि जर कोणी ती माहिती ॲक्सेस करत असेल तर तो गुन्हेगार ठरेल. अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स या ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टमध्ये टाकल्या होत्या. ठीक आहे. तो कायदा आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा पुढे तसंच चालू राहिला आणि त्यातल्या प्रोव्हिजन्सचा फायदा असा झाला की सरकारांनासुद्धा माहिती लपवण्यासाठी त्याला प्रोत्साहन मिळाले. ठीक आहे. तर यांना स्वातंत्र्यानंतर तो कायदा तसाच पुढे चालू राहिल्यामुळे सरकारही जी माहिती लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे तर ती पोचवण्यामध्ये अपयशी ठरले आणि लोकही ती माहिती मिळवू शकत नव्हते आणि या कायद्याचा उपयोग तसा बऱ्याच अर्थाने याचा दुरुपयोग झाला. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेला हेरगिरी विरोधी कायदा. म्हणजे हेरगिरी विरोधी म्हणजे काय, अँटी इस्पियोनेज. हेरगिरी म्हणजे काय की एखाद्या देशाचे हेर दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्या देशाची गुप्त माहिती हस्तगत करत असतात, त्याला आपण हेरगिरी म्हणतो. ठीक आहे. आणि ती माहिती त्या देशाविरुद्ध युद्ध करण्यासाठी किंवा त्या देशाच्या जी काही व्यवस्था आहे, राज्यव्यवस्था आहे, ती निस्तनाबूत करण्यासाठी ती काम येऊ शकते, म्हणून अशी ॲक्टिव्हिटी केली जाते. तर ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेला हा अँटी एस्पियोनेज म्हणजे हेरगिरी विरोधी कायदा आहे, हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. सेकंड पॉईंट आपल्याला काय लक्षात ठेवायचा आहे, जो माहिती अधिकार कायदा 2005 व या कायद्यात परस्पर विरोधी तरतुदी आढळल्यास माहिती अधिकार कायदा 2005 हा वरचढ ठरेल. ठीक आहे. कोण वरचढ ठरतं आहे, तर माहिती अधिकार कायदा 2005. बघा, आपण माहिती अधिकार कायदा 2005 वरती
खूप डिटेलमध्ये लेक्चर घेतलेले. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर तुम्ही आपल्या स्वाध्याय ई लर्निंग या प्लॅटफॉर्मच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन कायदे सिरीजमध्ये या ठिकाणी तुम्ही ते लेक्चर बघू शकता. त्यामध्ये हा आपण पूर्ण कायदा या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की समजा माहिती अधिकार कायदा आणि ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट या दोघांच्या कायद्यांच्या प्रोव्हिजन्समध्ये जर कॉन्ट्रडिक्शन आढळलं तर त्या ठिकाणी माहिती अधिकार कायदा हा वरचढ ठरतो, त्याच्या प्रोव्हिजन्स लागू होतं आणि ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टचे प्रोव्हिजन लागू होत नाही. हे मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं आणि ते स्टेटमेंट आपण याही ठिकाणी बघतोय. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे, इफ्तिखार जिलानी केस 2004. आता बघा, ही इफ्तिखार जिलानी केस 2004 आपल्याला का लक्षात ठेवायची, हे तुम्हाला कोणत्याच कायद्याच्या पुस्तकांमध्ये सापडणार नाही, इफ्तिखार जिलानी केस. पण जर तुम्ही ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचं जर विकिपीडिया पेज ओपन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आढळेल तुम्हाला. ठीक आहे, इफ्तिखार जिलानी केस. आणि बऱ्याच अंशी मी असं बघितलेलं आहे की MPSCसुद्धा किंवा आयोगसुद्धा विकिपीडिया पेजवरनं क्वेश्चन फ्रेम करतो. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी होती म्हणून मी ही स्लाईडमध्ये इन्क्लूड केलेली आहे. इफ्तिखार जिलानी केस काय होती की हे इफ्तिखार जिलानी नावाचे पत्रकार होते. 2004मध्ये त्यांनी काहीतरी अशी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटची हस्तगत केली होती आणि ती केल्यामुळे गव्हर्नमेंटनी त्यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचं उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावरती केस केली होती. पण मग 2005ला सुप्रीम कोर्टाने निकाल काय दिला या केसवरती की ती जी इन्फॉर्मेशन आहे ती जी यांनी ॲक्सेस केली होती ती काय ऑफिशियल सिक्रेट नावाची इन्फॉर्मेशन नव्हती, म्हणजे ऑफिशियल सिक्रेटच्या डेफिनेशनमध्ये येत नव्हती आणि ती सामान्य अशी इन्फॉर्मेशन होती जी लोकांपर्यंत असली पाहिजे, लोकांच्या पुढे मिळाली पाहिजे. मग त्यामुळे त्या केसमध्ये इफ्तिखार जिलानी यांना नंतर सोडून देण्यात आलं होतं. ठीक आहे. तर आपल्याला त्या केसच्या डिटेलमध्ये नाही जायचं आहे, फक्त कोणती केस कोणत्या कायद्याशी रिलेटेड होती ते नाव जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला इफ्तिखार जिलानी केस 2004 हे नाव लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचं बेसिक इंट्रोडक्शन समजलं असेल. आता आपण त्याच्या प्रोव्हिजन्स बघू. तर बघा, याच्यामध्ये चॅप्टर्स दिलेले नाही आहे, डायरेक्टली सेक्शन्स दिलेले आहे. ठीक आहे. तर आपण चॅप्टर वाईज नाही बघणार, डायरेक्टली सेक्शन वाईज बघणार आहे. तुम्हीही त्या पद्धतीने हे पॉईंट्स नोट करा. तर सगळ्यात पहिला पॉईंट काय आहे, सगळ्यात पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्याला नोट करायचा आहे सेक्शन 1वाला. त्याच्यामध्ये दिलं आहे शीर्षक आणि व्याप्ती. बघा, आपण इतके सारे कायदे आत्तापर्यंत बघत आलो आहे, त्या ठिकाणी सगळ्याच कायद्यांमध्ये जवळपास 99% कायद्यांमध्ये हे कॉमन आहे की सेक्शन 1 किंवा सेक्शन 2 हे शीर्षक, व्याप्ती आणि डेफिनेशन्स यांच्यासाठीच दिलेले असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये तो काय अपवाद नाही आहे, याच्यामध्येही तेच आहे. मग आता बघा, सेक्शन 1मध्ये काय दिलं आहे, या कायद्यास शासकीय गोपनीयते अधिनियम 1923 असे म्हणता येईल. ठीक आहे. कायद्याचं टायटल दिलेलं आहे. सेकंड पॉईंट काय आहे, व्याप्ती, संपूर्ण भारतभर लागू. आता इथे जम्मू काश्मीरला स्पेशलायझेशन दिलं आहे का, नाही. संपूर्ण भारतभर लागू इथे कुठं लिहिलं आहे का जम्मू काश्मीर सोडून लागू, तर नाही. मग तिथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की हा सुरुवातीपासूनच म्हणजे 1923 पासूनच हा कायदा जम्मू काश्मीर सहित संपूर्ण भारताला लागू होता. ठीक आहे. आणि हे महत्त्वाचं आहे, भारताबाहेरील भारतीय नागरिकांना व सरकारी सेवक यांना सुद्धा लागू आहे. ठीक आहे. म्हणजे भारताबाहेरील कोण लोक घेतले यांनी, भारताबाहेरील साधे भारतीय नागरिक असतील पण ते भारताबाहेर राहत असतील. ठीक आहे. किंवा भारताचे सरकारी सेवक जे भारताबाहेर काम करतात, म्हणजे आपले जे एम्बसीज असतात वगैरे या ठिकाणी जे आपले गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतात किंवा आपल्या जे काही PSUs आहे गव्हर्नमेंटच्या त्यांचे काही ऑफिसेस बाहेर असतील, भारत देशाच्या बाहेर असतील, तर या अशा सगळ्या ठिकाणी जे गव्हर्नमेंटचे सर्वंट आहे या सर्वांना हा कायदा लागू असेल. ठीक आहे. तर आपल्याला हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यावरती प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन आलेला आहे, त्याच्यामुळे हा आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे. कुठे कुठे लागू आहे, संपूर्ण भारतभर, भारताबाहेर सुद्धा लागू आहे. भारताबाहेर कोणत्या 2 व्यक्तींना लागू आहे, एक तर जे भारताचे नागरिक आहे किंवा जे सरकारी सेवक म्हणून बाहेर आहे. ठीक आहे. आणि ते ऑफकोर्स सरकारी सेवक आहे म्हणजे ते नागरिक पण असतातच, पण त्यांनी तसं एक्सप्लिसिटली मेन्शन केलेलं आहे त्या ठिकाणी, त्याच्यामुळे आपल्याला ते पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेक्शन 2मध्ये दिलेलं आहे परिभाषा म्हणजेच डेफिनेशन्स. ठीक आहे. व्याख्या. ठीक आहे. परिभाषा, व्याख्या किंवा डेफिनेशन्स हे दिलेलं आहे सेक्शन 2मध्ये. तर आपल्याला या ठिकाणी 7 डेफिनेशन्स लक्षात ठेवायचे आहे. इथे बघा, या ठिकाणी ह्या कायद्यामध्ये ज्या डेफिनेशन दिल्या होत्या तिथे त्यांनी ABCD नुसार डेफिनेशन नव्हत्या दिल्या. ठीक आहे. आपण इतर कायद्यांमध्ये जर बघितलं तर डेफिनेशन्सच्या कॉलममध्ये ABCD नुसार खाली डेफिनेशन दिलेल्या होत्या, ABCDEF. ठीक आहे. जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन पण बघितले असतील इतर कायद्यांमधले, बघा आठवून बघा, जर आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट बघितलं आहे त्याच्या ठिकाणी 2O
मध्ये सेवाची डेफिनेशन होती, ठीक आहे. 2O मध्ये सेवाची डेफिनेशन दिलेली होती आणि तिच्यावरती क्वेश्चन आलेला होता आणि ती आपण लक्षात पण ठेवली होती. तर तसंच या ठिकाणी डेफिनेशन्स दिलेलं आहे, पण इथे नंबरिंग जे केलेलं आहे तर ते डिजिट्सच्या फॉर्ममध्ये केलेलं आहे, ठीक आहे. ते ABCDच्या फॉर्ममध्ये नाही केलेलं. आणि मग त्यामुळे आपल्याला पण हे लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवायचं आणि मी पण ते तसंच्या तसंच घेतलेलं आहे, ठीक आहे. मी इथे 1ला A नाही कन्सिडर केलेलं, मी 1ला 1च कन्सिडर केलेलं आहे, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. तर 2.1 मधली पहिली डेफिनेशन कोणती आहे? प्लेस बिलॉंगिंग टू गव्हर्नमेंट, शासनाच्या मालकीच्या जागा. आता अशा कोणत्या जागा आहे ज्या शासनाच्या मालकीच्या आहे? तर ऑफकोर्स ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा स्टेट गव्हर्नमेंटची ज्यांच्याकडे ओनरशिप आहे किंवा जिथे सरकारी कार्यालय वगैरे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या ज्या जागा असतील तर ह्या सगळ्या जागा शासनाच्या मालकीच्या होतात. डिफेन्सची जी लँड असेल वगैरे हे सगळं शासनाच्या मालकीचं असतं, ठीक आहे. आता याच्या बारीक डेफिनेशनमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. नावावरूनच आपण गेस करू शकतो की शासनाच्या मालकीच्या जागा म्हणजे काय, तर जिथे शासन इन्व्हॉल्ड आहे ते सगळ्यात जागा शासनाच्या मालकीच्या झाल्या, बरोबर. पहिला पॉईंट आपल्याला तो नोट करायचा आहे. सेकंड डेफिनेशन काय आहे? कम्युनिकेटिंग ऑर रिसिव्हिंग. कम्युनिकेटिंग ऑर रिसिव्हिंग म्हणजे काय? हस्तांतरण किंवा प्रसारण. म्हणजे काय की एखादी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही दुसऱ्याला देताय किंवा घेताय किंवा ती पास ऑन करताय, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या बाबी येतील या सेकंड सेक्शनच्या सेकंड सबसेक्शनमध्ये येतील, ठीक आहे. समजतंय? नंतर थर्ड सबसेक्शन काय आहे? डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंटची डेफिनेशन काय दिली? इन्क्लूड्स अ पार्ट ऑफ डॉक्युमेंट, म्हणजेच दस्तऐवज. याच्यामध्ये काय डॉक्युमेंट म्हणजे काय? तर असं एखादं डॉक्युमेंट किंवा ते डॉक्युमेंटचा थोडासा पार्ट जरी असला, समजा एक 100 पानांचं डॉक्युमेंट आहे जे गव्हर्नमेंटने कॉन्फिडेन्शियल ठेवलेलं आहे आणि अशा डॉक्युमेंटचं एक पेज जरी तुम्ही ॲक्सेस केलं अनऑथोराइज्डरित्या तरी तुम्ही या कायद्याखाली गुन्हेगार ठरणार आहे, समजतंय. त्याच्यामुळे तुम्ही असं क्लेम नाही करू शकत की मी पूर्ण डॉक्युमेंट नाही बघितलेलं आहे, ठीक आहे. कारण डॉक्युमेंटच्या डेफिनेशनमध्ये पार्ट ऑफ डॉक्युमेंटसुद्धा येतं, ठीक आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. फोर्थ सबसेक्शन काय आहे? मॉडेलची डेफिनेशन दिली. इन्क्लूड्स डिझाईन, पॅटर्न अँड स्पेसिमन्स. मॉडेल्स म्हणजे काय? नमुना, डिझाईन वगैरे. म्हणजे हे डॉक्युमेंटचंच असं सब पार्ट लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये रिटर्न फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट नसणार आहे, काहीतरी डिझाईन असणार आहे किंवा डिजिटल फॉर्ममध्ये स्टोअर केलेलं असणार आहे. हे सगळं येईल मॉडेलच्या डेफिनेशनमध्ये, ठीक आहे. 5 सबसेक्शनमध्ये काय आहे? ऑफिस अंडर गव्हर्नमेंट, सरकार अंतर्गत कार्यालय. मग याच्यामध्ये सरकार अंतर्गत कार्यालय मग हे कुठेही येऊ शकतं, ठीक आहे. भारताबाहेर पण येऊ शकता, भारताच्या आतमधली पण सगळे सरकारी कार्यालय वगैरे हे सगळे ऑफिस अंडर गव्हर्नमेंटच्या डेफिनेशनमध्ये येतात. 6th सबसेक्शनमध्ये काय आहे? 6वं सबसेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे फोटोग्राफची डेफिनेशन. फोटोग्राफ म्हणजे काय? तर आपण झेरॉक्स काढू त्याला पण फोटोग्राफ म्हणू शकतो किंवा फोटो जो असेल आपण कॅमेरामध्ये काढतो त्याला पण फोटो म्हणू शकतो. हे सगळं फोटोग्राफच्या डेफिनेशनमध्ये. 7 नंबरची डेफिनेशन काय आहे? प्रोहिबिटेड प्लेसेस, डिफेन्स ऑर स्ट्रॅटेजिक प्लेसेस, प्रतिबंधित ठिकाणे. म्हणजे काय? तर अशी ठिकाणे शक्यतो ज्या ठिकाणे डिफेन्सच्या किंवा स्ट्रॅटेजिक अशा भागाशी रिलेटेड आहे तर ती प्रोहिबिटेड प्लेसेस आहे. त्या ठिकाणी कोणीही माणूस जाऊ नाही शकत, ठीक आहे. सामान्य माणसाला अशा ठिकाणी जाण्याची परमिशन नसते. तर असे सर्व ठिकाणं जे येतील ते प्रोहिबिटेड प्लेसेसच्या डेफिनेशनमध्ये येतील. म्हणजे समजा डिफेन्सची अशी एखादी गोष्ट आहे, रिसर्च लॅब आहे जिथे न्यूक्लिअरवरती रिसर्च होतं आहे किंवा बायोलॉजिकल वेपन किंवा असे कुठल्याही गोष्टीवरती रिसर्च कंडक्ट केलं जातं आहे किंवा असं एखादं ठिकाण आहे जिथनं स्ट्रॅटेजिक किंवा आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या इंटेलिजन्स एजन्सीज असतात तर यांचे जे काही ऑफिसेस वगैरे जिथे सामान्य माणूस जाऊ नाही शकत आहे सहज किंवा सामान्य माणसाला हे माहिती पण नसतं की कुठे असणार आहे हे, तर हे सगळे जे प्लेसेस येतात हे प्रोहिबिटेड प्लेसेस, प्रतिबंधित ठिकाणे यांच्या डेफिनेशनमध्ये येतात, ठीक आहे. आता बघा या डेफिनेशन्समध्ये ना हे 7च डेफिनेशन नव्हत्या, याच्या पुढेही काही डेफिनेशन होत्या. तर माझ्या मते 10-11 डेफिनेशन या ठिकाणी होत्या, पण त्याच्यातल्या मी सुरुवातीच्या 7 घेतलेल्या आहे आणि तुम्ही पण या 7च लक्षात ठेवा. जर आपल्याला मॅच द पेअरला क्वेश्चन आला तर आपण यांच्यावरूनच तो सॉल्व करायचा प्रयत्न करू. एकदम आपण 15च्या 15 लक्षात ठेवायला जाणार आणि त्यातल्या नंतर काहीच आठवणार नाही, तर अशा भानगडीत न पडता आपण 7च लक्षात ठेवायचा प्रयत्न करू, जे जास्त सोपं राहील, ठीक आहे. तर तिसरं सबसेक्शन काय आहे? तिसरं सेक्शन काय आहे? सबसेक्शन नाही. तिसरं सेक्शनमध्ये दिलं आहे हेरगिरीचा दंड. म्हणजे स्पाईंग केल्यावरती जर काय दंड आहे. जर एखादा व्यक्ती इथे स्पाईंग करताना आढळला आपल्याला
आणि त्याला आपण पकडलं, ठीक आहे, तर त्याला काय दंड करण्यात येईल, बरोबर. म्हणजे बघा, तुम्हाला पाकिस्तानमधली कुलभूषण जाधव यांची केस आठवत असेल, ठीक आहे. पाकिस्तानने त्यांच्यावरती स्पायिंगचा आरोप लावलेला आहे आणि त्यांना पकडलेलं आहे. मग ते पण पाकिस्तानने कोणत्या कायद्याच्या आधारे केलं असेल, तर पाकिस्तानमध्येही जसा हा इंडियनमधला कार्यालयीन गुप्तता कायदा होता, ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट होता, तसंच ॲक्ट पाकिस्तानमध्ये काहीतरी असेल आणि त्या कायद्याखाली त्यांना गुन्हेगार ठरवलं असेल, ठीक आहे. आपल्या दृष्टीने तर कुलभूषण जाधव हे हेर नाही आहे. आपण खूप आर्ग्युमेंट करतो आहे, इंडिया इंटरनॅशनल फोरमवरती पण ते आर्ग्युमेंट करत आहे, पण मी तुम्हाला समजण्यासाठी ते उदाहरण देतो आहे, ठीक आहे. तर समजा कोणी भारतात हेरगिरी करत असेल आणि अशा व्यक्तीला आपण पकडलं, तर त्याला या ठिकाणी काय काय शिक्षा होईल त्याच्या प्रोव्हिजन दिलेलं आहे सेक्शन 3 तर मग आता बघा, स्पायिंग म्हणजे नक्की काय. आता स्पायिंगला त्यांनी काय काय म्हटलेलं आहे, प्रतिबंधित जागेत प्रवेश करणे. बघा, आता आपण प्रतिबंधित जागा यावरती बघितलं आहे कोणत्या कोणत्या असू शकतात. तर अशा ठिकाणी एखाद्या व्यक्तीने प्रवेश केला तर त्याला आपण स्पायिंग म्हणू, ठीक आहे. कोणतेही स्केच, योजना किंवा मॉडेल मिळवणे, ठीक आहे. म्हणजे एखादं मॉडेल आहे जे गव्हर्नमेंटने तयार केलं आणि ते अनऑथोराइज्डरित्या ॲक्सेस करणं, हे सुद्धा स्पायिंगच्या ह्याच्यात येतं. कोणतेही रेखाटन, दॅट इज डिझाईन किंवा डायग्रॅम, योजना, मॉडेल, लेख किंवा टीप, दॅट इज इन्फॉर्मेशन, किंवा दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट, किंवा माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन परत, जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शत्रूसाठी उपयुक्त असेल, ठीक आहे. शत्रूसाठी उपयुक्त असेल किंवा असू शकते. मग आता बघा, एखादी अशी इन्फॉर्मेशन आहे जी आपल्या भारत पाकिस्तान संदर्भात आहे आणि युद्धाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे. आणि अशी इन्फॉर्मेशन जर एखाद्या व्यक्तीने अनऑथोराइज्डरित्या मिळवली तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट स्पायिंगचा गुन्हा टाकून त्याला अटक करू शकते आणि त्याच्यावरती केस चालू शकते, ठीक आहे. समजलं स्पायिंग काय असतं. तर मग बघा, या ठिकाणी ना शिक्षेला 2 याच्यात डिवाईड केलेलं आहे. जर संरक्षण संबंधित गुन्हा केला असेल तर 14 वर्षापर्यंत कैद होऊ शकते. संरक्षण संबंधित गुन्हा म्हणजे डिफेन्स किंवा जे स्ट्रॅटेजिक आपले इंटरेस्ट आहे, तर अशा ठिकाणी जर तुम्ही स्पायिंग केले, डिफेन्स किंवा स्ट्रॅटेजिक इंटरेस्टच्या ठिकाणी जर तुम्ही स्पायिंग ॲक्टिव्हिटीमध्ये पकडला तर तुम्हाला 14 वर्ष शिक्षा आहे, ठीक आहे. आणि इतर प्रकरणांमध्ये, ठीक आहे, म्हणजे इतर प्रकरणं म्हणजे काय, इतर प्रकरणांमध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. म्हणजे बघा, आता कॉन्फिडेन्शियल जी इन्फॉर्मेशन आहे आपली, ती काय प्रत्येक वेळी डिफेन्सशी रिलेटेड असेल असं नाही आहे. गव्हर्नमेंटच्या स्वतःच्याही काही योजना असतात, ठीक आहे. तर त्यांच्याशी रिलेटेड अशी इन्फॉर्मेशन असते की जी गव्हर्नमेंटने कॉन्फिडेन्शियल ठेवलेली असते. आता समजा एखाद्या पत्रकाराने ती ॲक्सेस करायचा प्रयत्न केला, ठीक आहे, तर अशा पत्रकाराला किंवा अशा व्यक्तीला सुद्धा किती वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, 3 वर्षापर्यंत, ठीक आहे. पण तेच जर कोणी डिफेन्सशी रिलेटेड जर तशी इन्फॉर्मेशन मिळवायचा प्रयत्न केला आणि मिळवली तर त्याला 14 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. समजतंय. या ठिकाणी हे एक थोडासा डिफरन्स केलेला आहे 2 गोष्टींमध्ये, तर तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डिफेन्ससाठी हे जास्त हानिकारक समजलं गेलं आहे, त्याच्यामुळे डिफेन्सला जास्त शिक्षा ठेवलेली आहे, ठीक आहे. नेक्स्ट, आता बघा पुढचं सेक्शन जे आहे 4 नंबरचं, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, परकीय एजंटसोबत हस्तांतरण. परकीय एजंटसोबत हस्तांतरण म्हणजे काय, जो फॉरेन एजंट आहे तर त्याला तुम्ही हस्तांतरण, आता हस्तांतरणची बघा डेफिनेशन आपण बघितली होती. हस्तांतरणची डेफिनेशन इथे दिलेली, कम्युनिकेटिंग और रिसिविंग, हस्तांतरण और प्रसारण म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलं की इन्फॉर्मेशन देणे किंवा पास ऑन करणे किंवा मिळवणे, हे सगळं याच्या हस्तांतरणच्या डेफिनेशनमध्ये येईल. तर आता सेक्शन 3 काय होतं की जो व्यक्ती तो स्वतःच ती इन्फॉर्मेशन मिळवायचा प्रयत्न करत होता, तो स्वतःच स्पाय ॲक्टिव्हिटी करत होता. इथे काय, एखादा असा व्यक्ती आहे की ज्याने, जो इंडियन आहे आणि ज्याला ती इन्फॉर्मेशन मिळवण्याचा ॲक्सेस आहे, ठीक आहे. म्हणजे इंडियातलाच एखादा अधिकारी आहे ज्याच्याकडे ती इन्फॉर्मेशन आहे, पण असा व्यक्ती जर परदेशी एजंटला ती माहिती हस्तांतरित करत असेल तर त्याला दोषी मानलं जाईल. समजलं सेक्शन आणि 3 आणि 4 मधला फरक. केव्हा दोषी मानले जाईल, परकीय एजंटशी भारतात किंवा भारताबाहेर भेट घेणे, ठीक आहे, संपर्क करणे, संवाद करणे, एजंटच्या पत्त्याला भेट दिली, हे सर्व गोष्टी येतात त्याच्यामध्ये. एजंटचे नाव, पत्ता किंवा संबंधित इतर माहिती त्या व्यक्तीच्या ताब्यात सापडली आहे. म्हणजे समजा इंडियातलाच एखादा ऑफिशियल आहे आणि त्याच्या घराची छाननी केल्यावर असं लक्षात आलं की त्याच्या घरामध्ये एखाद्या फॉरेन एजंटचा पत्ता किंवा नाव किंवा संबंधित माहिती सापडली, तरी त्याला परकीय एजंटसोबत हस्तांतरण केलं आहे असं मानलं जाईल, ठीक आहे. किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून त्याला प्राप्त झाले आहे, ठीक आहे.
तर मग हे सगळं येतं त्यामध्ये, सगळं येतं. ठीक आहे. याला खूप ब्रॉडली तुम्ही इमॅजिन करा की दुसऱ्या परकीय एजंटला संबंध किंवा भेट जरी घेतली तरी तो सुद्धा हस्तांतरांचाच एक भाग येईल. तर अशा सगळ्या याच्यामध्ये त्याला गुन्हेगार मानलं जाईल. ठीक आहे. मग परकीय एजंट कोण? ज्याला दुसऱ्या देशाने कामावर ठेवले आहे किंवा तसा संशय आहे. ठीक आहे. म्हणजे जसं पाकिस्तानच्या दृष्टीने कुलभूषण जाधव हे परकीय एजंट झाले. ठीक आहे. तर तसा विचार करू शकता तुम्ही की परकीय एजंट म्हणजे कोण. तर मग सेक्शन 3 आणि 4 मधला हा फरक आहे. सेक्शन 5. सेक्शन 5 मध्ये काय दिलेलं आहे? चुकीची माहिती संप्रेषण करणे. म्हणजे चुकीची माहितीचे चुकीचे संप्रेषण. म्हणजे एखादी माहिती जी लोकांपर्यंत गेली नाही पाहिजे किंवा ज्या लोकांना तिचा ॲक्सेस नाही मिळाला पाहिजे अशा लोकांपर्यंत ती देणे, याला म्हणू आपण माहितीचे चुकीचे संप्रेषण. ठीक आहे. म्हणजे काय? कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन अ रॉंग मॅनर. ठीक आहे. आता काय येईल त्याच्यामध्ये? कार्यालयीन माहिती उघड करणारा सुद्धा या ठिकाणी गुन्हेगार ठरतो आणि कार्यालयीन माहिती स्वीकारणारा सुद्धा गुन्हेगार ठरतो. कार्यालयीन माहिती म्हणजे या ठिकाणी ऑफिशियल सिक्रेट आहे. ठीक आहे. ही काही कार्यालयीन माहिती म्हणजे सर्वसमावेशक आपली साधी माहिती नाही, जिला ऑफिशियल सिक्रेट म्हटलेलं आहे अशी माहिती. मग अशी माहिती उघड करणारा सुद्धा गुन्हेगार ठरतोय आणि स्वीकारणारा सुद्धा गुन्हेगार ठरतोय. तर हे पण आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. या कलमा अन्वये गुन्हा दोषी ठरवले गेले असल्यास शिक्षा किती आहे? शिक्षा आहे दंड पण ठोठावला जाईल काही. आता त्यांनी इथे अमाऊंट नाही दिलेली त्यामुळे ते तसंच लक्षात ठेवा. दंड किंवा 3 वर्षापर्यंत कैद. आणि कैदेला त्यांनी संख्या दिलेली त्यामुळे ती लक्षात ठेवा. 3 वर्षापर्यंत कैद किंवा दोन्ही. ठीक आहे. म्हणजे कार्यालयीन माहिती उघड करणारा अधिकारी असेल आणि कार्यालयीन माहिती स्वीकारणारा जो व्यक्ती असेल हे दोघेही गुन्हेगार ठरतील सेक्शन 5 अंतर्गत आणि दोघांनाही शिक्षा होऊ शकते जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत कैद किंवा दंड किंवा दोन्हीही. ओके. सेक्शन 6. सेक्शन 6 मध्ये दिलेले अनधिकृत गणवेश परिधान, वापर आणि खोटी कागदपत्रे यांचा वापर. कोणत्याही अन्य व्यक्तीस एखाद्या निषिद्ध ठिकाणी, आता निषिद्ध ठिकाण म्हणजे इथे तुम्हाला परत प्रोहिबिटेड प्लेसेस आठवायचे आहे, प्रवेश मिळवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही उद्देशाने कायदेशीर अधिकाराशिवाय किंवा कोणतेही नौदल, सैन्य किंवा हवाई दल, पोलीस किंवा इतर अधिकृत गणवेश किंवा कोणताही गणवेश परिधान करते किंवा खोटेपणाने स्वतःला प्रतिनिधित्व करते आहे, तर अशा वेळी ते व्यक्ती गुन्हेगार ठरेल. ठीक आहे. म्हणजे काय इन शॉर्ट, आता हे तुम्हाला पूर्ण स्टेटमेंट लिहायची गरज नाही आहे. जर तुम्ही टायटल जरी लिहिलं याचं तरी तुम्ही लक्षात आणू शकता की समजा असा एखादा व्यक्ती आहे जो एखाद्या प्रोहिबिटेड प्लेसेसमध्ये जाण्यासाठी स्वतः युनिफॉर्म वेअर करतोय, पोलीस दलाचा किंवा आपल्या सैन्याचा वगैरे, आणि अशा ठिकाणी प्रवेश मिळवतोय किंवा खोटी कागदपत्र दाखवून मिळवतोय की मी या ठिकाणचा अधिकारी आहे आणि मी इथे याच्यासाठी आलेलो, असं खोटं काहीतरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कागदपत्र दाखवून प्रवेश मिळवला आणि ते नंतर लक्षात आलं की याने खोटा गणवेश आणि खोटं प्रतिनिधित्व केलेलं आहे, तर त्या ठिकाणी त्या माणसावर गुन्हा दाखल होईल आणि गुन्ह्याची शिक्षा किती दिलेली आहे? 3 वर्षापर्यंत कैद किंवा दंड किंवा दोन्ही. ठीक आहे. नेक्स्ट 7वं काय आहे? पोलीस अधिकारी किंवा सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणे. ठीक आहे. मग आता पोलीस अधिकारी समजा किंवा आपले आर्म फोर्सेसचे जे काही अधिकारी ते काही काम करत असतील तर त्यांच्या कामात जर कोणी हस्तक्षेप करत असेल तर ते सुद्धा ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचं उल्लंघन केल्यासारखं होतं आणि अशा ठिकाणी शिक्षा होते दंड किंवा 3 वर्षापर्यंतची कैद किंवा दोन्ही. ठीक आहे. म्हणजे इथे पण 3 वर्षापर्यंतची कैद लक्षात ठेवायचं आपल्याला. सेक्शन 8 मध्ये काय आहे? प्रत्येक व्यक्तीचे हे कर्तव्य आहे की, आता हे बघा इथे व्यक्तींचं कर्तव्य सांगितलं आहे, हे महत्त्वाचं आहे की अधिकाऱ्याने एखाद्या गुन्ह्याशी संबंधित माहिती मागवली असल्यास ती पुरवणे. जर नाही पुरवली तर शिक्षा किती? 3 वर्षापर्यंतची कैद किंवा दंड किंवा दोन्ही. ठीक आहे. हे सोपं आहे समजण्याकरता, जस्ट आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचं हे पॉईंट. यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन देण्यासारखं काही नाही. 9 नंबरचं काय आहे? गुन्हा करण्यासाठी चितावणी देणे किंवा उत्तेजन देणे, याला गुन्हेगारा एवढीच शिक्षा आहे. गुन्हा एवढीच शिक्षा आहे. आता बघा हे वरती जे आपण सगळे गुन्हे बघितले की खोटी माहितीचे प्रसारण वगैरे, परकीय एजंटसोबत हस्तांतरण, स्पाईंग करणे वगैरे वगैरे, हे सगळे जे गुन्हे बघितले. आता एखादा व्यक्ती असा असू शकतो ना की जो स्वतः गुन्हा नाही करत आहे पण कोणातरी मार्फत कळवून घेतोय, कोणाला तरी प्रोत्साहन देतोय, कोणाला तरी उत्तेजन देतोय की तू हे कर. तर असा व्यक्तीसुद्धा या कायद्यान्वये गुन्हेगार ठरतो आणि त्याला पण तेवढीच शिक्षा मिळते जेवढी त्या गुन्हेगाराला गुन्हा एवढी शिक्षा मिळते. हे दिलं आहे सेक्शन 9 मध्ये.
सेक्शन 10मध्ये काय आहे, हेरांना आश्रय देण्यासंदर्भात शिक्षा. आता समजा तुम्हाला एखादी व्यक्ती स्पाय आहे हे माहिती आहे आणि अशा व्यक्तीला तुम्ही आश्रय देताय, तर अशा वेळी तुम्हाला शिक्षा घडेल 3 वर्षपर्यंतची कैद किंवा दोन्ही. ठीक आहे. सेक्शन 11मध्ये काय दिलं आहे, सर्च वॉरंट. आता एखाद्या ठिकाणची झडती घ्यायची तर त्याच्यासाठी तुम्हाला जे सर्च वॉरंट लागेल तर ते दिलेलं आहे ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट अंतर्गत सेक्शन 11मध्ये. त्याच्यानंतर 14मध्ये काय आहे, एक्सक्लुजन ऑफ पब्लिक फ्रॉम प्रोसिडिंग्स. न्यायालय कोणत्याही कार्यवाहीतून जनतेला वगळण्याचा आदेश देऊ शकते. ठीक आहे. म्हणजे काय, आता बघा या ठिकाणी आपल्याला 2 टर्म्स लक्षात ठेवायचं, जनतेला आणि न्यायालय. आता बघा एखाद्यावरती ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे एखाद्या व्यक्तीवरती आणि त्याची कारवाई कोर्टात चालू आहे, तर अशा कारवाईला पब्लिकपासून म्हणजे सामान्य जनतेपासून वगळण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. म्हणजे अशी कारवाई सिक्रेट मीटिंगमध्ये होईल. ठीक आहे. तिथे तुम्ही माध्यमांचे प्रतिनिधी म्हणजे न्यूजपेपर वगैरेवाले किंवा सामान्य पब्लिक यांना तुम्ही एक्सक्लूड करू शकता. ठीक आहे. आणि असं एक्सक्लुजन करण्याचा अधिकार न्यायालयाकडे आहे. न्यायालय तसे आदेश देऊ शकतं. मग जी प्रोसिडिंग त्या व्यक्तीवरती होईल ती सिक्रेटच राहील. ती त्या न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये आणि जे वकील आर्ग्युमेंट करताय यांच्यामध्येच ती प्रोसिडिंग घेण्यात येईल. हे दिलेलं आहे सेक्शन 14मध्ये. इथे आपल्याला आदेश कोण देऊ शकतं ते महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, म्हणजे न्यायालय देऊ शकतं. ठीक आहे. तुम्हाला स्टेटमेंटमध्ये इथे न्यायालयाच्या जागी दुसरं कोणीतरी अधिकारी किंवा दुसऱ्या व्यक्तीचं नाव येऊ शकतं, तर ते रॉंग होईल. आपल्याला न्यायालय लक्षात ठेवायचं. मग न्यायालयामध्ये कोणतं न्यायालय येऊ शकतं जिथं केस चालू आहे ती. सेक्शन 15मध्ये काय आहे, ऑफेन्सेस बाय कंपनीज. कंपन्यांनी केलेले गुन्हे. आता समजा काही गुन्हे कंपनी करत असेल, व्यक्ती म्हणून नसतील होत, तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होतो. कंपनी म्हणजे काय, बॉडी कॉर्पोरेट, ज्यात एखाद्या कंपनीचे किंवा व्यक्तीचे इतर संस्था समाविष्ट असते. तर हे बाकी एवढं लक्षात नका ठेवू. एवढंच लक्षात ठेवा की सेक्शन 15मध्ये दिलेलं आहे कंपन्यांनी केलेले गुन्हे. ठीक आहे. कारण वरती जे आपण गुन्हे बघितले ते सगळे व्यक्तींनी केले होते. पुढे तर क्वेश्चन आहे. आता बघा आपण एकदा परत बघू याच्यामध्ये आपण काय काय बघितलं. याच्यामध्ये आपण काय बघितलं की जी गव्हर्नमेंटची कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे किंवा ऑफिशियल सिक्रेट आहे, तर ते सामान्य लोकांपर्यंत किंवा ज्यांच्याकडे अनऑथोराइज्ड ॲक्सेस आहे अशा लोकांपर्यंत गेलं नाही पाहिजे. हे कुठल्याही गव्हर्नमेंटचं काम असतं. ठीक आहे. आणि समजा कोणी ती इन्फॉर्मेशन मिळवत असेल तर त्याला आपण हेर समजतो किंवा हेरगिरीची ॲक्टिव्हिटी किंवा इस्पॅनेज समजतो. तर अशा वेळी त्याला शिक्षा आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे प्रोव्हिजन्स दिल्या होत्या. लक्षात काय ठेवायचं आपल्याला हा कायदा कुठे कुठे लागू आहे, संपूर्ण भारतभर लागू आहे आणि भारताबाहेरील भारतीय नागरिकांना आणि सरकारी सेवकांना सुद्धा हा कायदा लागू होतो आहे. ठीक आहे. त्याच्या परिभाषा बघितल्या आपण काही. या कायद्याचं एक वेगळेपण आपण काय बघितलं की याच्यातल्या ज्या परिभाषा दिल्या आहे ते 1, 2, 3, 4च्या फॉर्ममध्ये दिल्या आहे रादर दॅन ABCDच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. मग त्यामुळे तर जशा दिल्या होत्या कायद्यात आपण तशाच लक्षात ठेवल्या. आपण त्याच्यात काही आपल्या मनाने चेंज नाही केला. मग आपण स्पायिंगसाठी काय गुन्हा आहे, मग इथेच आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात ठेवायचा होता की जर डिफेन्स किंवा स्ट्रॅटेजिक संदर्भात कोणी स्पायिंग करत असेल तर त्याला 14 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. ठीक आहे. म्हणजे हे जरा जास्त आहे, हे जास्त सिव्हिअर समजलं आपण. आणि बाकी इतर प्रकरणांमध्ये 3 वर्षांपर्यंतची कैद आहे. मग ती 3 वर्षांपर्यंतची कैद ह्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये. मग पुढचं समजा एखादं माहिती घेणारा आहे किंवा देणारा आहे सामान्य माणूस आहे तर अशा व्यक्तीला सुद्धा 3 वर्षाची शिक्षा आहे. एखाद्या ठिकाणी अनधिकृतरित्या प्रवेश केला तर अशा व्यक्तीला सुद्धा 3 वर्षाची शिक्षा आहे. म्हणजे पुढच्या सगळ्या शिक्षा 3च वर्षाच्या आहे. फक्त ती जी एक स्पायिंगची ॲक्टिव्हिटी आहे, डिफेन्स एरियामध्ये स्पायिंग किंवा डिफेन्स रिलेटेड प्रोसेसेसमध्ये स्पायिंग केलं तर त्याच वेळी 14 वर्षांची शिक्षा आहे. बाकी सगळ्या ज्या शिक्षा आहेत तर 3च वर्षांच्या अंतर्गत. ठीक आहे. तर आपण हे बघितलेलं आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत हे क्वेश्चन्स जे प्रिव्हियस इयरमध्ये आलेले. तर आपला हा पार्ट 1 या ठिकाणी संपतो आहे. तुम्ही पार्ट 2 लगेचच कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डोक्यात जे ताजं आहे त्या ताज्या फिलिंगमध्येच तुमचे सगळे क्वेश्चन्स या ठिकाणी होऊन जातील. ठीक आहे. प्रिव्हियस इयरमध्ये या ठिकाणी या टॉपिकवरनं 8-9 क्वेश्चन आलेले आहे मागच्या काही वर्षांमध्ये. तर ते सगळे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुम्ही लगेचच आपल्या चॅनलवरती हा पार्ट 2 या व्हिडिओचा कंटिन्यू करा. ठीक आहे.